काढावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. चांगली सुरुवात बघायला मिळते दशरथ याच्याकडून. जर या जोडीचा विचार करायला गेला साई सध्या स्पोर्ट्स ससूनगर संघाची तर खरोखरच हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. लोकेश सूरज या फलंदाजाने आजच्या दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती दुपारच्या सत्रामध्ये आणि त्याचाच परिणाम की आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचलेले हे संघ बघतोय आपण. तर पुन्हा एकदा दशरथ गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. तर अशा प्रकारे श्री गणेशा खेळला जातोय. धावसंख्या बघतोय धाव फलकावर लागली गेली ती म्हणजे 2 धावा. सूरज पादी याच्या बॅटमधून आलेल्या ह्या 2 धावा. यापुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. वाईडच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली गेली ती म्हणजे 3 धावा. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो आई मरुदेवी राजावळी बी या संघासमोर 2 हात करेल. बॅटचा एज लागले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल पकडला जातोय. पहिला गडी बाद होतोय. सूरज हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. धाव फलक 3 धावा असताना पहिला गडी बाद. चला यष्टांच्या मागून चेंडू टाकला तर काही नाही आहे. यष्टांच्या पुढे गेला नाही पाहिजे. जी आपली रेषा आहे ना ती रेषा ओलांडली नाही पाहिजे. मागून टाकलं तरी चालेल. चला बॅट्समन थोडीशी घाई करा. चला बॅट्समन लगेच पाठवून द्या. बघा ती क्रीज आहे. क्रीजच्या बाहेर घेऊन जर चेंडू टाकला तर नो असेल. मात्र यष्टांच्या मागे येऊन जर टाकला तर नक्कीच तो लिगल डिलिव्हरी असेल. नंबर 3 चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो मिस्टर अमृत परेड. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 3 धावा आणि 2 षटकाचा सामना असेल. नक्कीच मोठे फटके लोकेश आणि अमृत या 2 फलंदाजांना. अमृत याचा विचार करायला गेला तर यावेळी जर बघायला गेलं तर जतीन याच्या पुढे आलेला आहे हा फलंदाज. थोडीशी रणनीती वेगळी आहे यावेळी. फलंदाजाची जो क्रम बघतोय आपण थोडासा बदलण्यात आलेला आहे आणि नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल अमृत. काय होते या चेंडूवर. दशरथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. रॅडम ओव्हर द विकेटचा मारा. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू अचूक टप्प्यावर पडलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. अप्रतिम डिलिव्हरी. बघा मागचा सामना ज्या प्रकारे जिंकला गावी शास्त्रीय टीमनं कुठेतरी ऊर्जा संचारले त्यांच्यामध्ये आणि एक वेगळ्या कॉन्फिडन्सने नक्कीच इथे कामगिरी करतायत. चांगले प्रदर्शन देत आहेत. जर क्रिकेटचा विचार करायला गेला ना तर बोलताना एका हाताने टाळी वाजत नाही. 2 हाताची गरज लागते. तसंच क्रिकेटमध्ये जर बघायला गेला तर एका खेळाडूने होत नाही तर 11 खेळाडूंचा सहभाग हा खूप मोलाचा असतोय. पुन्हा एकदा दशरथ गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलेला आहे. गोलंदाज येतोय त्याच्या खाली आणि अशा प्रकारे अमृत परेड बॅक टू द डगआउट. विकेट क्रमांक 2 डाऊन होताना दिसतोय. दुसरा गडी ते बाद झालेला दशरथ शेलका खूप चांगली कामगिरी करत असताना या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 5. शेवटचा एक चेंडू तरी बाकी असेल आणि या धावसंख्या आपण जर बघितली ना तर फक्त 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय त्यांच्या सध्या तरी बाजूने लागलेला आहे. इकडं धावसंख्या जर झपाट्याने वाढवायची असेल तर मोठे फटके मारावे लागतील. लोकेश भोईर आणि नवीन जो फलंदाज झालाय आपण पाहतो जितेन बरफ. नक्की जितेन याचा जर विचार करायला गेला तर पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केलेली होती. या फलंदाजाने 27 धावांची एक झुंजावत पारी खेळली होती. त्याची पुनरागमन
पुनर्वृत्ती करावी लागेल या फलंदाजांना, कारण डगआउटमध्ये त्याच्यावर आशा सुद्धा असेल. आणि त्याचा क्रमवार जर बघायला गेला ना तर 3 नंबरला आलेला होता मागच्या सामन्यामध्ये, आता मात्र 4 नंबर आलेला होता. आणि जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघायला गेला ना तर क्रमवार बदलल्यानंतर फलंदाजा शून्यावर बाद होतोय. परंतु यावेळेला इनसाइड एच आणि इज गॉन, जसं बोललो तसंच झालं बघा. कारण हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे मला बघा. ज्यावेळी क्रमवार बदलणी केली जाते त्यावेळी फलंदाज हा अपयशी ठरतोय आणि तसाच अपयशी झालेला आहे यावेळी फलंदाज. बघा, जो आपला क्रम असतो तो फार महत्वाचा असतो. 3रा क्रम, 4था क्रम, 5वा क्रम, जो क्रम दिला असतो फलंदाजाला तो फार महत्वाचा असतो. जितेन याचा क्रम हा 3रा होता आणि या 4थ्या क्रमांकावरती पाठवला आणि कुठेतरी तो अडचणीमध्ये सापडलेला आहे. बघा यावेळी जर विचार केला तर धावा सुद्धा वाढवायच्या आहेत आणि एक डगआउट मध्ये थोडासा दबाव आहे. पण तू जर विचार करायला गेला ना तर लोकेश सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे, पण तू नॉन स्ट्राईकच्या एंडवर होता आणि लोकेश याच्यामध्ये ती क्षमता आहे. जरी 2 मोठे फटके खेळले या षटकामध्ये तरी सुद्धा धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. परंतु लोकेश भोईर याला ह्यावेळी मोठी फटकेबाजी करावी लागेल. भावेश शेलका गोलंदाजी मार्कवर रॅडम ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी फुल टॉच चेंडू होता, फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक येतोय आणि अशा प्रकारे आता मात्र लोकेश सारखा फलंदाज बाद होताना दिसतोय. बघा, आणखीन एक विकेट डाऊन झालेल्या भावेश शेलका याने देखील विकेटने सुरुवात केलेल्या पहिल्या चेंडूवरती सफलता त्यांनी मिळवलाय. आपण मागची स्पर्धा जर बघितली तर गावदेवी शास्त्रीय कपाट टीमनं खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. रेल्वे स्टेशनच्या मैदानावरती 3रा क्रमांक फटकावला होता आणि तिकडनं जर बघितलं तर त्यांचा फॉर्म कुठेतरी आपल्याला खूप चांगला पाहायला मिळाला आहे. तो दशरथ असेल, भावेश असेल किंवा ऋतेश असेल किंवा देवेंद्र असेल, खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे या पूर्ण टीमनं. आणि इथे देखील या मैदानावरती खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना भावेश शिल्का पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवलाय. नव्याने बॅटर येतोय रोशन सांबरे. न्यू बॅटर इन झाला, स्ट्राईक वरती असेल. 5 चेंडू अद्याप बाकी आहेत या इनिंग मध्ये. पाहूया धावसंख्येचा विचार करायला लागला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 3 धावा. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता, बॉल जातोय ऑन साइडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी रोशन सांबरे याला धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या 4 धावा. कुठेतरी कमी धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळते. कासव छाप गतीने ही धावसंख्या मित्र म्हणून पुढे सरसावलेली आहे आणि त्याचं श्रेय गोलंदाजाला जातं. कारण पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर दशरथ शेळका यांनी पहिलं गोलंदाजी पहिलं षटक काढलं होतं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिलेल्या होत्या आणि या गोलंदाजांनी जर पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर 3 महत्वपूर्ण गडी बाद केले होते आणि तोच षटक ह्या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरवू शकते. भावेश आपल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन जातोय. वेगवान चेंडू आहे, तेज तर्रार हा चेंडू यष्टनच्या वरून ट्रॅव्हल झालाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावफलक स्थिरावलं गेलंय 4 या धावसंख्येवरती. बॅटिंग करण्याची संधी मिळाली मात्र बॅटिंग करत असताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. नक्कीच डॉट चेंडू थोडीशी डोक्याची घंटा ठरू शकते साई सरदार स्पोर्ट्स हसूनगर संघाच्या इनिंग मध्ये. यापुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे क्षेत्ररक्षकाला निवडलंय की काय. झेल अप्रतिम पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु ज्यावेळी झेल पकडताना एकच हात पुढे आला होता, एका हातामध्ये चेंडू बसला होता परंतु त्याच्यानंतर तो झेल सुटला गेला आणि अशा प्रकारे जीवदान मिळते या फलंदाजाला. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 6 धावा. बघा 2 हात जर आल्यासे कदाचित झेल मिळाला असता. एका हातामध्ये कधी कधी झेल हा मिळत असतो आणि झेल सुटला. ऋतेश कर्ण 2 धावा मिळाल्या. धावफलक 6 या धावसंख्येवरती. बॅकफूट वरती जाऊन चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. भावेश शेलका याचा आणखीन एक निर्धाव चेंडू टाकून झाले तर 5 धावा लागल्यात फक्त 6. कुठेतरी कमी धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बघा लो स्कोरिंग मॅच आहे अजूनपर्यंत. 1 चेंडू आहे आणि 1 चेंडू मध्ये मोठ्या फटक्याची गरज आहे यावेळी.
या पुढचा चेंडू ब्लॉक हालमध्ये टाकला होता. चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात जसा तसा चेंडूला गल्लीमध्ये ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव येण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. पंचांकडे इशारा केला जातो. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये जाते, संपलं जाते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या ही 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आणि 9 धावांचं लक्ष असेल गावदुबी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. लो स्कोरिंग मॅच आपण इथे पाहतोय. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. चला लगेच शतरक्षण लावून घ्यायचं. आणखीन एक मॅच खेळायचं आपल्याला. चला शतरक्षण लावून घ्या लगेच. आपल्याला आणखीन एक मॅच खेळायचा आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा बनवायच्या आहेत गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा या टीमला. आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केले आपण पाहतो सन्माननीय शिवरामजी शेलका साहेब यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. त्यानंतर प्रवीणजी जाधव आणि प्रीतम जाधव यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यानंतर श्री राजेशजी भुयाल यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. त्यानंतर संजय लाखन यांच्याकडून चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आली आहे. त्यानंतर व्ही जे ग्रुप भिवंडी यांच्याकडून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज असे 4 ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर झालेल्या आहेत. तुला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. ग्रामपंचायत टिहरीचे विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर यांच्याकडून 10 बॉक्स बॉल आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर जितू माळी यांच्याकडून देखील 10 बॉल बॉक्सचे आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर एवोन जोडी कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर यांच्याकडून सामनावीरचे मेडल्स आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर प्रमिला कोदे नागलेगावच्या सरपंच आहेत त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर अंजना म्हसेकर यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर बालकृष्ण भोईर यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर हजरत भाई यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय. नरोत्तम तुंबडा यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय या स्पर्धेसाठी. त्यानंतर उमेशजी पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर विजयजी तुंबडा यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. तर सर्व देणगीदारांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. 9 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. सलामीची जोडी रुतेश आणि भावेश. चला 12 चेंडूमध्ये ह्या विजयासाठी जे लक्ष असेल ते म्हणजे 9 धावेची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 9 धावेचं लक्ष आहे. जी सलामीची जोडी बघते रुतेश आणि भावेश अशी सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर लोकेश. या पुढचा चेंडू ब्लॉक हालमध्ये टाकला होता. चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. निर्धार चेंडूची सांगता. काय सुरुवात झालेली आहे पहिल्या चेंडूवर. निर्धार चेंडू. बघा हा मॅच जर जिंकायचा असेल सराईशदा ससून वगैरे टीमला तर याच प्रकारे चेंडू टाकावे लागतील. डॉट चेंडू टाकावे लागतील. विकेट्स घ्यावे लागतील. बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता झालेली आहे. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. लोकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. गल्लीमध्ये ढकलून दिला होता. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत दोन्ही खेळाडू. चांगली कॉलिंग होती यावेळी भावेश याच्याकडून. कारण नॉन स्ट्राईक चेंडूवर डेंजर झोनवर आपण बघतोय तर भावेशा येत होता आणि त्याचीच कॉलिंग होती. या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेनी संघाची धाव संख्या धाव फलकावर लागली गेली ती म्हणजे 2 धावा. बघा खूप चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते. 2 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. बघा मॅच बनलेला आहे. इकडे आणखीन चांगली चेंडू टाकावे लागतील. बघा शॉर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू होता ऑन साईडला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे.
डायरेक्ट हिट जर झाला असता कदाचित इथे विचार करावा लागला असता. मात्र 2 धावा या वेगाने पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने 4 या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 5 धावा. शेवटचा चेंडू आहे आणि निर्धाव चेंडू जर आला तरी सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये या सामन्याला एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. या पुढचा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू पंचांकडून इशारा केला जातो. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 5 धावा. आणि अशा प्रकारे बघा पंचांनी वाईट चेंडू दिलेला होता पण तो गोलंदाज त्याच्यावर सहमत नाही आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे गोलंदाजामार्फत. चला जाऊया थर्ड अंपायर जवळ. कारण जर विचार करायला गेला तर दोन्ही संघासाठी खूप महत्वपूर्ण सामना आहे हा. मैदानामध्ये एका धावेसाठी दोन्ही संघ बघायला गेला तर संघर्ष करताना बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. चला व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. तर एका धावेने संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 9 धावांचं लक्ष होतं 12 चेंडूमध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7. कोटपाचा चेंडू शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले बघा. थ्रो झालेला नाहीये. थ्रो जर झाला असता कदाचित एक धाव थांबवू शकला असता. मात्र एक सिंगल धाव ही पूर्ण झाली. धावफलक 6 धावसंख्येवरती जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावा. चला पाहूया. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कुठला गोलंदाज इथे येईल षटक हाताळण्यासाठी. तर सन्माननीय शशिकांतजी पागी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि स्थान आपण नवा. सन्माननीय शशिकांतजी पागी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि स्थान आपण नवा. त्यानंतर सन्माननीय चंद्रकांतजी मेढे यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि आमच्या व्हीआयपी कक्षामधून या सामन्याचा आनंद घ्या. तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावा. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज. बघा क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ लावण्यात आलेलं आहे कारण 6 चेंडूमध्ये 3 धावेची गरज आहे सामन्यासाठी. मी तर म्हणे अजून थोडंसं जवळ घ्यायला हवं होतं पण बघूया काय होतंय. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून खेळून काढला चेंडू. बॉल जातो सीमारेषेकडे. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत दोन्ही खेळाडू. बघा ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं होतं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणजे कारण ऑफ साईडला आपण पाहतोय भरपूर एवढा गॅप होता कव्हर आणि कव्हर मध्ये आणि कव्हर पॉइंट मध्ये आणि तिकडनंच चेंडू इथे खेळून काढला ऋतेश शेलका यांनी. आता फक्त 1 धावेची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. बघा निर्धाव चेंडू होतोय. कुठेतरी दडपण असेल बॅटरवरती कारण 1 धावेची गरज आहे. थोडासा डबल माइंड झाला असेल फलंदाज. फक्त 1 सिंगल धाव इथे जिंकण्यासाठी बनवायची आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4. आणखीन 1 ते 2 चेंडू जर निर्धाव आले तर मॅच बनू शकते. सध्या तरी आपण पाहतोय शास्त्रीय कबड्डी टीम चांगली कामगिरी करत असताना मात्र हा चेंडू बघा खराब हाताळलाय आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय गाव स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा टीमनं. हाय लक साई श्रद्धा ससूनवगड टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच शास्त्रीकरपाडा टीम. चला लगेच जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर दशरथ शेलका ठरतो या सामन्याचा सामनावीर. चला
बाकीच्यांनी हँडशेक करा आणि संगनायक आपण टॉस करण्यासाठी या. चला बाकीच्या खेळाडूंनी हँडशेक करा आणि संगनायक आपण टॉस करण्यासाठी या. त्या अगोदर भावेश शेलकर आला होता पहिल्या मॅचचा सामनावीर. भावेश आपण देखील यायचा आहे आणि या मॅच मध्ये दशरथ. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. तर या अगोदरच्या मॅच मध्ये भावेश शेलका राहिला होता. आपण पाहतोय पद्मन शेलका यांचे सुपुत्र आहेत भावेश शेलका, ज्यांच्याकडे आपल्याला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आलेलं आहे. आणि आपण पाहतोय सन्माननीय यशवंत वळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा मेडल त्यांना वितरित करतोय. भावेश याला खूप चांगला परफॉर्मन्स राहिला शेलका याचा. त्यानंतर दशरथ शेलका जो या मॅच मध्ये 3 विकेट्स घेत असताना 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या. खूप चांगली कामगिरी दशरथ शेलका याची. त्या देखील हा सामनावीरचा पुरस्कार इथे वितरित केला जातोय. चला पुन्हा एकदा टॉस इथे जिंकलेला शास्टेकर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केला आहे ते म्हणजे आई बी या टीमला 2 षटकाचा सामना असेल. 2 ओव्हरचा हा मॅच आहे. दोन ओव्हरचा मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर सन्माननीय पद्मनजी शेलका आणि शिवरामजी शेलका साहेबांना विनंती आहे की आमच्या व्यापी कक्षामध्ये या. सन्माननीय पद्मनजी शेलका आणि शिवरामजी शेलका आपणास विनंती असेल की आमच्या व्यापी कक्षामध्ये या. सन्माननीय शिवरामजी शेलका साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ही आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे या स्पर्धेसाठी. आणि आपण पाहतोय सकाळपासूनच ते मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचे इथे आगमन देखील झाले. चला शास्त्रीय पाळा टीम आपण लगेच